स्वागत आहे सगळ्यांचं रसिक हा. आता प्रोफेशनल फालतूगिरीकडे वळूया. स्टार्ट करा. आयुष्यात काहीच थ्रिल नाही, करायला चिल नाही मिळत, वाढतायत बिलच, पडतोय ढिलच, तरी बघा रोज उठून चुकवत, चक्क जाम धक्के खात कामावरती जातो तिथं मोठे शाणे बॉस मला सुलटवतात, लोकल मध्ये रॅन्डम लोक टपलवतात, चुकीच्या स्टेशनवर हकलवतात, कसं बस हेल पाटून घरी येतो, घरचे तर शब्दांनीच बुकलवतात. नरड्यांना शब्द बाहेर येऊ दे. एवढं सगळं गाणं झालं आता विचारशील, ठीक आहे सांगतो, गाण्याच्या शेवटी देतो इंट्रो. चल ब्रो पटकन घुस. सामान्य माणूस आहे भावा मी, फार कोणी ओळखत नाही नावानी, आपण काय सेलिब्रिटी थोडीच आहे, घर आपलं साधच आहे, छोटीशी खोलीनी डोक्यावर पत्रा, आयुष्यात मॅटर आहे 17, स्वतःच्या धोत्रात मी पाय अडकून पडतोय, पण मित्रा काय टेन्शन नाही, सगळ्यावर मात्रा बघ एकच आहे. काय भाऊ चल तुला दाखवतो जत्रा, चल तुका दाखवते जत्रा, बे चल ना तुले दाखवतो जत्रा, अरे चल की तुला दाखवतो जत्रा, चल तुला दाखवतो जत्रा. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची. जोरदार ताल्या! वा. सुपर हिट मंडळी, महाराष्ट्राची हास्य जत्रेच्या महारॅपला तुम्ही अल्पावधीतच जो उदंड प्रतिसाद दिलाय तो भारावून टाकणारा आहे. सध्या हे रॅप सॉन्ग सगळ्यांच्या तोंडी आहे, सगळ्यांच्या मोबाईलमध्ये वाजतंय गाजतंय. या रॅप सॉन्गनं जत्रेच्या जगभरातील लाखो फॅन्सनं अक्षरशः वेड लावलंय. आणि मंडळी, या रॅप सॉन्गचे जनक आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेले आहेत. त्यांचं जोरदार टाळ्यांनी रॅपचिक स्वागत करूया. अर्थात स्वागत आहे सुजय जाधव अर्थात रॅपर सुजय जिब्रिश आणि या रॅप सॉन्गचा म्युझिक डिरेक्टर अनिरुद्ध निमकर याचं. गाईज व्हेरी वेल डन. खूप सुंदर रॅप बनवला तुम्ही. आम्हाला या रॅप सॉन्ग मागची स्टोरी तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे, तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत, तुम्हाला जत्रेचा आनंद लुटताना पाहायचा आणि त्याचसाठी मी तुम्हा दोघांना आणि सगळ्यांनाच स्थानापन्न होण्याची विनंती करते. चल तुका थँक्यू. दाखवते जत्रा, बे चल ना तुले दाखवतो जत्रा, अरे चल की तुला दाखवतो. नमस्कार मंडळी, रोजच्या दगदगीनं तुमचा विस्कटलेला मूड सेट करायला आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, सेलिब्रिटी समीर चौघुले त्याच्या आयुष्यातील घडामोडींमुळे नेहमीच चर्चेत असतो. तर आज तो जाणार आहे एका खानावळीमध्ये. चला बघूया तिथे हास्याची पंगत कशी रंगते ते. तेच पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी जत्रेकरांना. छान आहे हॉटेल. या साहेब या बसा. अच्छा, इथेच बसायचंय का? हा इथेच बसायचं. येस येस, भूक लागली मला जरा. हा टेबल ना आम्ही मोठ्या लोकांसाठीच रिझर्व करतो. अरे क्या बात आहे, वा वा वा, छान 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 छान. मग तू हा येस. सर गुळचणे. हा अरे अरे जेवण पाहिजे होतं ना मला. हे गुळचणे कुठे आणले? नाही जेवण पण देणार, आपल्या इथे पद्धती असते त्याची. अच्छा अच्छा, ओके ओके, छान छान पद्धत आहे. सर या एरियातलं ना हे 1 नंबर हॉटेल आहे, हॉटेल पुष्पा. अरे वा वा वा, क्या बात आणि पुष्पा नाव जर असलं तरी ना झुकेगा नाही साला असं कोणी म्हणत नाही. जोक होतं सर. आहे. करू नका, जोक नका करू. हा, पण हे व्हेज हॉटेल आहे का? व्हेज हॉटेल आहे व्हेज. पण मला नॉनव्हेज बद्दल विचारलेलं होतं, फोन केलेला होता तेव्हा. तुझी एक मृणाल नावाची एक मुलगी होती, तुम्हाला सर काय काय पाहिजे नॉनव्हेज मधलं, फिश मधली काय व्हरायटी पाहिजे हे का विचारलं मग मला? सर तिचं ऐकू नका, ती काही म्हणते. अरे बापरे, असं आहे का? दत्तो हा सरांसाठी एक स्पेशल व्हेज थाळी पण घेऊन या. हा हो हा, सर. आणि सर तुम्हाला सांगतो या मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये ना मोठे मोठे लोक येतात. काय सांगताय या हॉटेलमध्ये? क्या बात आहे. तुम्ही जिथं बसला होतात ना तिथं कोण बसला असेल? कोण? आमिर हडकर. आणि अजून एक सर, काय? ते अजून एक आहेत ना तुमच्या हास्य जत्रेत, ते श्याम काहीतरी. श्याम पहाटे पहाटे बांगर. सर रात्र सरली तरी तुमची कॉमेडी नाही सर आता. अरे नाही, कॉमेडी नाही, जस्ट आज सर
पण तुम्हाला एक सांगतो, श्याम बागरनी ना इथे ना नॉनव्हेज ऑर्डर दिली होती. काय काय दिले होते? व्हेज हॉटेल असून नॉनव्हेज ऑर्डर. एक खेकडा मागवला होता. खेकडा इकडे हा. मग तुम्ही दिलात की काय? आणि आम्ही वांग्याची भाजी दिली, त्यांनी एक टांगेचा खेकडा समजून खाल्ला. अरे बापरे, असं कसा विश्वास बसला? सकाळचे 4 वाजले होते ना सर. हा. मला काही लागलं ना तर मला सांगा, नक्की, नक्की. नाही तर दत्तूला सांगा. हो हे आहेच या. येस येस येतो सर. येतोय. थँक्यू. सर जेवण. अरे वा वा वा, गरम आहे. थँक्यू. ताट लाव की आपल्याला एक. हो हा, वांग्याचं भरीत मस्त पैकी गरम गरम चपाती पाहिजे. 2-3 वांगे फ्राय करून पण दे. हा, हो लवकर आण बाबा. चौगुले. होय होय. नमस्कार नमस्कार नाही, नाही. नमस्कार. हात जरासं हे म्हणून पडा, बाकी काय नाही. ठीक आहे, चालते. नमस्कार. अरे तुम्ही डोक्याला लागलं ना सगळं श्रीखंड हे. सॉरी सर, सॉरी सॉरी सर, सॉरी सॉरी. माल करताय, जेवू द्या ना काय व्यवस्थित. काय नाही सर. हात हे होता म्हणून मी असं कराल? नाही नाही, श्रीखंडच आहे, तसं काय नाही. अरे श्रीखंडच आहे म्हणजे? लोणी असते ना त्याच्यात. लोणी म्हणलं कसं चकाकतायच कपाळ म्हणजे. होय होय, ठीक आहे. घरी गेल्यावर बायकोने विचारलं का नाही, आलं का मधलंच कसं काय चकाकते त्याच्यामुळे. ठीक आहे, मला जरा जेवू दे. सॉरी सॉरी सर, जेवा सर. जेवू दे, जेवा जेवू. जेवा, होय. निवांत होऊ दे सर. होय, होय. काय ती ही ना म्हणजे महाराष्ट्राची हास्य कॉमेडी मस्त रे, मस्त. सहकुटुंब जत्रा आहे ना. जाऊ दे. हो हो. जेवा वर का निवांत आहे मी. होय होय. सर ती एक फोटो काढू का? जेवत होतो ना मी जरा 5 मिनिट. मला चालतं काय, प्रॉब्लेम नाही. मला चालणार नाही ना, जरा जेवतोय. 5 मिनिटांनी काढूया फोटो. 5 मिनिटं फक्त द्या उद्या मला. उद्या जेव. Yes. जेवा, जेवून झाल्यावर काढू बरं का मग. हो हो, अगदी अगदी. हा? जेवून झाल्यावर नक्की काढायचा. हो हो, अगदी अगदी. इथं बसतो वाटलं बाजूला मी. हो. झाल्यावर काढू. इथं बाजूलाच आहे. निवांत जेव्हा काय लागलं सांगा मला. अरे बापरे. तुमचं आठवलं ती. आठवतं तुमचं असं मधी मधी. ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. असं- लक्षात नसतं काय, पण तू बघितलं की हसा येते. प्लीज जेवू द्या. असं असा आवाज नका काढू. काय अरे होतंय? मग माझा मी इकडे बघतच नाही तुमच्याकडे. मी निवांत होऊ द्या, तुमचं काय टेन्शन नाही. तर तुम्ही जेवा, पण निवांत होऊ द्या. हो, निवांत. काय अडचण नाही. फोटो तेवढा जेवून झाल्यावर काढू मग. हा? तिकडे ठेव की रे बियाण्या. पाहुणं बसले की पाहुण्यांसमोर शिव. पाहुणं असलं कसं आपण स्वतः आधी जेवून घ्यायचं नसतं. पाहुण्यांचं झाल्यावर मग जेवायचं असतं. काय सर, निवांत होऊ द्या बरं का. हो. काय लागलं सांगा मला. हाय मी. हॅलो मंद्या, इकडं पुष्पाला ये की पुष्पाला. अरे ती गंमत आली इकडे, एक धावतो तुला. एक मिनिट, गंमत आली आहे म्हणजे? एक मिनिट. हो, एक मिनिट. तुम्ही गंमत आली आहे म्हणजे काय? गंमत आली याचा अर्थ काय हो? तुम्ही गंमत आहे?
नाही सर तुम्ही तसं नाही ती आमचं बोलण्यात असतेच तुम्हाला बघितलं असं गंमती असं नाही सांगा, मला तेच सांगायचंय. जरा मला 5 मिनिटं शांतता द्या प्लीज, कोणाला काही बोलू नका. सर जेवा जेवा काय हरकत नाही सर जेवा चल बाय चल लवकर चल. चप्पल बदलूची म्हणून लवकर निघूक लावलं. धरा चप्पल बदलूया आणि एस टी पकडूया. चल लवकर. मी येळ किती लावतास हा, चल, चल. बघू पण द्या ना. हो थांबा थांबा जरा, हो थांबा. हे काय कोण आहे? इकडे 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 या, इकडे या. पाहिलंच काय चौगुले चौगुले, कोण चौगुले? कॉमेडी चौगुले. नाही नाही तो खाय सर येतलो. आणि चौगुले असतो ना तर कपाळ पहिला दिसला असता. तेच आहे. तेच होत. हाय सर. हॅलो सर. चौगुले ना सर. हाय हाय. हॅलो, नमस्कार. बिग फॅन बिग फॅन. थँक्यू थँक्यू. मी तुमचा रोज बघते हा. ते टीव्हीवर येतास ना हास्य सगळं. जत्रा हास्य. या या हसं येतात. येस येस, थँक्यू व्हेरी मच. एक फोटो काढू काय? ऍक्च्युली मी नाही नाही सर तुम्ही बसा तुमचं जेवत चालू दे. आम्ही सेल्फी घेतो. सेल्फी घेतो. जेवताना नको, जेवताना असे असे विषय येतात नको. नाही, नाही, ते- एक एक पटकन जेवता काढूया. आहो, जेवताना खरंच इकडे नको. बघा. जेवताना खरंच काय करताय सेल्फी नका हो. अरे जेवते ती ना ती हा, जेवताना नको. हवा ये. जेवताना नाही काढावा तसा. पटकन होईल. नको नको जेवते ती ना ती. एकच काढायचं आहे. अरे नको रे जेवते ती ना तिकडे थांबा तुम्ही बाजूला थांबा जेव दे सर तुम्ही जेवा हा, तुम्ही तेच काय हात म्हणलं, पुसता? जेवताना बरं नाही वाटत जाऊ ना. दे, बाजूला थांबा बाजूला थांबा असे वगैरे जेवून काहीतरी झाल्याशिवाय बरं नाही वाटत. जेव दे त्यांना आधी हा जेव द्या जेवून झाल्यावर काढा मग जेऊ द्या जेऊ सर सॉरी सर सर तुम्ही हात उगत पुसला तुम्ही नाही नाही, हात नाही, जस्ट एक लागलं होतं म्हणून. करा करा जेवा निवांत जेवा ना उद्या तसं काय अडचण नाही म्हणजे फोटो. आमच्याकडे चालत राहते आमच्याकडे काय विषय नसते सर गावाकडची माणसं आहेत ती ना कसं होते सर गावाकडची माणसं म्हटलं की नाही की म्हणजे असं त्यांना असा काही त्रास द्यायचा नसतोय म्हणजे ती असं मनापासून म्हणजे तुमच्याकडे येते ती बाबा आपल्याला कोणतरी सेलिब्रिटी गावात पहिल्यांदा दिसलाय तो असं भरून येतो त्यांना म्हणजे भारी वाटतं बाकी त्यांच्या मनात काय नसते तसं काय विषय नाही तसंही झालं अरे काय जातं? अरे माझ्या वाटीत, अरे नका टाकू इकडे. या उचला बघू ते. काय करताय तुम्ही? जेवू द्या ना जरा. तुमचं ताट तिकडे आहे ना, थांबा ना जरा. असं जेवा तुम्ही जेवा प्लीज बसा तिकडे, शांतपणे बसा. माझं येऊ दे शांतपणे प्लीज. मी देतो. मी एक 5 मिनिटं मला वा, द्या. खरंच देतो. काय हरकत कधी नाही. कुणाला नाही म्हणत नाही. मी 5 मिनिटं द्या मला. थांबतो सर. जेवण उद्या जेवण जाऊ काढ काय हो हाय तो सोबतचो कोणा? बॉडीगार्ड असते लो. हा बरोबर असतात ते. तरीच चायपेक्षा किटली गरम. ए काय म्हणले तिकडे ये. नाही नाही तिकडे तिकडे काय नाही काय नाही. काय म्हणे चाय पैसे किटली करून होय? नाही, नाही. सगळं ऐकाय आलं इथं हा तर सांग बायला कळलं का हेकण्या बॉडीगार्ड दिसतोय रे तुम्ही तुला नाही नाही ती आपली बडबडत असतात तिथं मनावर नका घेऊ. मी सॉरी सॉरी म्हणतो. बडबडच असतं म्हणजे इथं दुसरं कोण आहे का नाही नाही कोण आहे का दुसरं इथं आपणच आहे ना इथं मग कोणाला म्हणली ती आम्ही जाऊ दे जाऊ दे अरे तुम्ही मग- त्याच्या नादाला नका लागू. इकडे या. बघा मस्ती बघितली का आणि समजून घे तुम्ही शांतपणे सांगतोय तरी कशी बोलती बाई एक नाही मस्ती बिस्ती बोलू नका. बायको आहे ती माझी. मी सॉरी बोलतोय ना तुम्हाला. बायको आहे तर काय झालं मग नाही नाही आवाज चढवू नका. कशाला तुम्ही आवाज चढवू नका म्हणजे एक मिनिट हो, दादा. सॉरी बोलतोय. नाही नाही हे बघ पाहुणा आहेस तू हे बोट बिट दाखव नका. पाहुणा आहेस हा. लोकल लोकांशी वाद घालू नको सुका वाद घालायचा ऐका ऐका मुद्दा दादा नाही. दादा ऐका ऐका मी माझ्यावरून नका भांडू. मी देतो सांगितलं सर, ना. मला काय फक्त नाही. 5 मिनिटात एवढंच आहे ना जेवण. मी तुम्ही जेवा. नाही नाही, काय मी जेव- नाही हो हा, जेवा. हे नका करू. हो हो मी काय वाद बिद घालत नाही. तुम्हाला सांगतो. नाही नाही नाही, नाही कसं सर, सर, वहिनी सर, कसं तुम्ही नका हो, हो, उठू. नाही बरोबर तुम्ही जेवा, तुमचं काय आहे. भांडण नका नाही, करू. नाही, मी सेलिब्रिटी आम्ही नेहमी देतो. नाही, हे काय- आम्हाला हे काय- माहिती आहे. हो, थांबायचं हो. नको हे नकोय मला. तुम्ही जेवा. मला नका ना. मी माझं खातो ना प्लीज. नाही, नाही, तुमचं चालू द्या सर होय, तुम्ही होय, जेवत राहा होय. बोले साहेब तुमचं माहिती आहे आम्हाला. फक्त हे एक जास्त बोलतायत. होय, बरं, please शांत बसा. मॅनेजर, तुम्ही सांगा जरा यांना. सांगा म्हणजे तो काय सांगणार आहे तो काय सांगतो तुम्ही थांबा तिकडे हो, पण आवाज येऊन झाल्याशिवाय फोटो काढायचा जामरा जाऊ दे ना. चला ना. 2 मिनिटात आहे. मी जेवा पटकन जेवा. जेवतो. नाही नाही सर तुमचं निवांत होऊ द्या तुमचं काय अडचण नाही जरा थांबा थोडं थांबा हा. हे मागे घ्या. ताट घेऊन जा तिकडे. नाही खुर्ची मागे घ्या. तुमच्या नाही खुर्ची तिकडेच ठेवायची. ताट घेऊन जायचं तिकडे. मध्ये मध्ये येते नाही इकडे नाही तिकडे जा. तिकडे बसायचं. आत्ताच सुरू केलं काय जेवायला. जस्ट सुरू केलंय मी. काय घे अजून यांका 20 मिनिटं लागतली म्हणजे जेवू. तर ती पण आहे आपली. मार्केटात जाऊन चप्पल बदलून येऊया काय तोपर्यंत? मार्केटला कशाला जायचं आहे तुझा. हा चप्पल बदलू. या चप्पलीचा एवढा महत्व आहे तुझा. तो माणूस गेलो इथून जेवून फोटो मिळणार आहे. हो ता पण आहे. 5 मिनिटं आधी खाली उतरू होता ना म्हणजे जेवायला बसायच्या आधी त्यांच्याबरोबर फोटो काढू गावलो असतो आणि मग गेलो असतो मार्केटात. हॅलो हॅलो अरे मी आलोय पुष्पामध्ये आलोय पण मला कोण दिसत नाही. हा इकडे मी बघतो तो आलाय मी मला कोण दिसत नाही विचारतो थांब. ते समीर चौगुले आलेत.
हास्याची कॉमेडी चुकलं माझं. इट्स ओके इट्स ओके. आलाय तो आलाय या अरे नका नका कुणाला बोलवताय तुम्ही? नका, ऑलरेडी आलेत नाही तुम्ही पण बोलव प्लीज. यांना सांगा ना, नका बोलवू जास्त. सांगू सांगू मला कंटाळा आला. अरे ह्याच्यावर काय ठेवलं? अरे हे काय करतोयस तू? बाजूला ठेवून. अरे नका ना असं करू बाळा. ए तिकडे जीव दे ना, माणूस जीव तुला तुम्हाला का अक्कल नाही का? बोलवायचं नाही कोणाला. नाही अजिबात कोणाला बोलवायचं जीवन तुम्ही सुद्धा जायचं. मगाशी तेच केलंय. पुष्पावऱ्या सांगितलं ना मित्रांना सगळ्यांना. माझं वेगळं आहे हो. माझी म्हणजे माझ्या पुढची आहे ती. माणूस सरनाव गेला तरी ती यायला 4 तासांनी येते. असं बोलताय जेवताना सरणावर वगैरे असं बोलायचं असतं का? नका बोलू नये. तुमच्या जेवू द्या हो मला प्लीज. तुमचा ए तिकडे चल. नंतर आत्ता काय नाही. मला माहिती तुला फोटो पाहिजे असं थांबायचं. त्यांच्या लाईनी थांबायचं. जेवण झाल्याशिवाय काय फोटो असं प्रेशर येतो कसं जेवणार मग मी? सर नाही तसं नाही खावा वाटलं तुम्ही सुरुवात करा बाबा. मी ठरवतो पण काय ते तू ठरवा तिकडे. चालू करा. काय विषय नाही. नका अगं मागे चाल मागे. हे काय? हे तिकडे घेऊन जायचं, हे नाही पुढे आणायचं, हे तिकडे घेऊन जायचं. अरे यार 3 जण अशी दारावर कसं जेवणार यार? निवांत उद्या सर काय अडचण नाही. सर चपाती देऊ? फुलायस काय रे तू? चपाती घेऊन आल्यास तर तेवढं जेवायला अर्धा तास लावतोय. कशाला चपाती? नको त्यांना चपाती. अरे हे मला हवी आहे चपाती, हवी आहे मला. कमाल करताय तुम्ही. मला ठरवू दे ना काय हवंय काय नको ते. 2 चपात्या द्या मला. हं. आणि थोडा भात पण आणा. हो. आणि सोलकडी आहे? 10 मिनिटं लागतील. 15 मिनिटं ना, काही टेन्शन नाही. अरे 10 मिनिटं अजून घालवणार, मग ह्यो मन सोलकडी पिणार. एसटी आहे काय करायचं? पटकन पण होत नाही. पटकन पण लहान आहे तरी घास पण छोटा मारतोय तो. होय, नाहीतर काय. भात नकोय वाटतं. पटकन पण होत नाही. स्लो जेवतात नाही. हो, नाहीतर ते या फोटो काढा चला या. काढूया फोटो काढा या रे या. काढूया बोलले. काढा. एकदा 2 मिनिटं घ्या. फोटो काढा पाहिजे तेवढे. अजिबात काढू आणि नको. मोकळा रे. अरे अरे फोटो दे. अरे फोटो काढूचा. अरे ठोक्या मेरा खाली. उचललेला आलाय फोटो. तुला सांगितलं कळतं का नाही? झाला असता पटकन. अहो दिला असता. तुम्ही माणूस कोण मोठा माणूस आला इथं जेवतोय तर कशाला काढताय फोटो तुम्ही? 1 मिनिटात झालं असतं फोटो. नाही थांबा तुम्ही थांबा. होईल. नाही काढायचा फोटो. थांब म्हणलं का नाही जेवून झाल्याशिवाय. थांब तिकडं. जेवून झाल्याशिवाय काय फोटो काढायचं नाही अजिबात. 2 मिनिटाचं काम होतं. चांगल्या भाषेत सांगतो का तुम्हाला कळत नाही अजिबात? माझं ताट आहे, माझं ताट आहे. हे बघ इकडे. माझं हे तुमचं ताट आहे. माझं ताट आहे. मी माझ्या ताटापुढे बसला होता सर. अरे पण ती खुर्ची तिकडे गेली ना, मी काय करू? तिकडे जा घेऊन जा. माग सर माग अजिबात पुढे यायचं नाही आता. तिथेच थांबायचं. जेवण झाल्याशिवाय काय फोटो बिटो मिळणार नाही कोणाला. अर्ध्या मिनिटात अर्धा मिनिटं म्हणजे काय अर्धा मिनिटं? दिला मागात पण नाही सर. देऊन तुम्ही केलं बसा असतं. तू इथं. अरे अरे पण बोलला का फोटो- मध्ये? तुम्ही काय बोलला तर मग तुम्ही आहे आणि मग मी आहे. माग सर आपण नाही बोलायचं मध्ये म्हणजे नाही बोलायचं. जेवण झाल्याशिवाय कोणाला फोटो बिटो काय मिळणार नाही. तुम्ही जेव ए तत्या भात आण. भात वाढ इकडे सरासनी. वाड भरून जेवायचं. चपाती खाल्ल्यावर भात बी खायचा. सोडायचं नाही. यांना एकदा फोटो दिले मोकळे जेवा झाले. ना. तुम्ही जेवा. ए वाड भात वड. अरे, भात वड. जेवा तुम्ही. थोडासा या चला आलं पाहिजे. हा, बरं, या चला हा. वडाच तू येतो घ्या. अरे हे नको यार. या, जा, चल जा. जेवा सर. अहो ना मी नाही द्यायची. जेवा 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 अरे, जेवा. एवढा भात नाही लोणचं खात. घ्या. हो लोणचं लोणचं घ्या. घेतो, लोणचं घेतो. या लोणचं. आता काय सगळ्या भातात कालवाल का लोणचं? खाणार आहे का ती सगळं लोणच्यावर? अर्धा अर्धा करा. अरे, हा- अर्धा करा. हा कुठला प्रकार अर्धा आहे? भात करा. अर्धा भात करा. हा हा बस पापड काढला बाहेर. हा एक टाका. काय टाकू? त्यात लोणचं टाका. अहो हे या लोणचं भातात लोणचं टाका इकडे. टाकलं ना आता. कालवा ती. कालवा टेस्ट करून बघ कसं लागते. कालवा. हा आता इकडच्यात टाका. इकडच्यात भाजी टाका. सुक्की कुठे टाकताय बघून? काय टाका ना इकडच्या मध्ये. अरे हे इकडच्या मध्ये दोन्ही सेपरेट आहे ना होते. असं ओरडू नका ना एकदम. हे असं दोन्ही काय? करा. खावा खात राहायचं तुम्ही निवांत. मी इथं बसतोय बाजूला. खावा. पहिल्या लोणच्यात संपवा. इकडेच संपवा. त्याच्या आयला बघतोच कोण आता. 1 महिना जेवत बसला का नाही तरी चालतंय मला. पण आज मी फोटो काढूनच देणार नाही कोणाला. आम्ही पहिले मागा चला. कुणी यायचं नाही पुढे आता. मागा अजिबात कुणी पुढे यायचं नाही. बघा हिथं मी देशात दाखली आता. ह्याच्या पुढे यायचं नाही कुणी. ह्या लाईनीच्या पुढे कुणी आलं का नाही मुस्कडीन मग. चल मागा. जेवा तुम्ही. पहिलं लोणच्याचा खायचा मग त्याचा खायचा. जेवा. तुम्हाला लाजा वाटत पाहिजे का बेनेनो? हा गावातला का एवढा मोठा माणूस जेवा की बघताय का माझ्याकडे? जेवा. मला काय बिंडू काय का तुम्ही? बिनला ज्यांनो एवढा मोठा माणूस लगा आपल्या गावात आलाय. जीवतोय लगा. जीवन दिना झालाय त्याला तुम्ही.
आबरू काढताय गावाची ऐका ऐका माझं जेव्हा म्हणलं मला नाही जेवण झालं माझं. नाही जेव्हा तुम्ही अहो, नाही एवढा जेवा. हात नाही तुम्ही जेव्हा जेवतच राहायच तुम्ही मग तू कशी फोटो काढते दत्त्या भातात अरे नका भात नको हे. भातात भात नको हे, जास्त भात ए, नको. बसा. अरे भात नको हे. वाढ भात अरे भात अरे नको अरे भात नको अरे, अरे नाही, वाढ. जेवा तुम्ही अरे एवढा भात नाही खात काय कोण तुझा बाबा आणणार का आणतो आणतो काय घेऊन या काय घेऊन या अहो वर्षाचा भात बसा तुम्ही सर जेवा एवढं. कोण फोटो काढते बघ तुझा आता मी त्याच्या आईला कोण बघतो फोटो काढते वच अरे नको वच. अरे नको वच. ऐका ऐका रे खावा. खावा. तू पण काय ए खावा. अहो, नका अरे, अगो एवढा भात नाही खात मी अरे कसं नाही हे खात काय चाललंय कसं भात खात नाही बघू वाघवेन फणकरे खड्ड्यात गेला तुमचं हॉटेल या गावात पाय ठेवणार नाही मारेल लात वाट लावली सगळी असं कोणी जेवायला घालतं का पाहुणे असं मारे ना फालतू वा 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 हास्य पंगत विशेष रंगली हसून हसून आमचीही पोटं भरली वा सुरेख परफॉर्मन्स विचारूया हास्य रसिकांना त्यांना तुमची हास्य कॉमेडी कशी वाटली प्रसादा वा अफलातून मस्त रंजक विषय होता आणि 1800 करोडचा परफॉर्मन्स माने म्हणजे फायर नाही वाईल्ड फायर परफॉर्मन्स वा 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 मज्जा आली खूप मजा आली थँक्यू थँक्यू त्याच्यात ते इतकं फुलवलं होतं आणि त्या सगळ्यांचा सहभाग वगैरे म्हणजे ओ हो जनतेचा महासागर लोटला होता जवळ. मजा आली नाईस वा 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 सई डिलिशियस परफॉर्मन्स होता खूप छान कन्सेप्ट होती खूप रिलेट होणारी होती मला असं वाटतं की लोकांच्या प्रेमाला काही भाषा किंवा काही लिमिट्स नसतात आपल्याला ते सांभाळून घ्यायचं असतं आणि ते ह्या सिच्युएशनमध्ये खूप मस्त तुम्ही मांडलत सावत्या यू स्टोल द शो म्हणजे तुझी एनर्जी आणि हे सगळं करून सुद्धा तुझ्यातली वॉर्म्थ कमी होत नाही ते इतकं कमाल आहे ना मला फार आवडलं तुझी डायलॉग डिलिव्हरी तू जे काही करत होतास अप्रतिम आणि समीर दादाची पण उत्तम साथ फार मजा आली सॅमी मस्त ॲज युजल गॉड ब्लेस यू वा 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 मंडळी प्रश्नपत्रिकेमध्ये गोंधळ होताना आपण नेहमीच बघतो पण आज गुणपत्रिकेमध्ये गोंधळ होणार आहे बघूया हा नेमका काय प्रकार आहे हा सगळा गोंधळ घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेतील इब्लिस कलाकार शिवाली बाळ टेन्शन घेऊन काय होणार आहे शांत हो बरं आता हा पुढच्या वर्षी जास्त अभ्यास कर आणि जास्त मार्क मिळवायचे हा बास कांक्षिणी बास दाढी गुडी लावते श्रीखंडपुरी भरव तिला मुक्तचंदन मलाच बोल प्रत्येक वेळेस मलाच बोल चिडचिड करून काही होणार आहे का रे मग दुसरं काय करू मी मला सांग काय मार्क मिळवलेत तिने किती मार्क मिळाले तुला 37.8% लाज नाही वाटत हे मार्क सांगायची लाज नाही वाटत तुला हे मार्क सांगायची दोन्हीकडून बोलतात गप्पा बास तोंड चालवू नको पुढे काय ग बाळा हा राऊंड फिगर तरी मिळवायचं ना 40.15% वगैरे कांक्षिणी ऐकायला बरं वाटतं ना रे अगं नको बोलत जाऊस तू आधीच तुझे जीन्स हावरटपणे घेतलेत तिने नको आता आणखीन 37% मूर्ख काय कमी केलं का आम्ही तुझ्यासाठी काय कमी केलं आम्ही तुझ्यासाठी तू म्हणशील त्या क्लासला पाठवलं ना तुला ट्युशन्स लावले ना पर्सनल ट्युशन्स 3 गल्ल्या सोडून तुझा क्लास आहे पण मॅडमच्या पोटऱ्या दुखतात म्हणून स्कूटर घेऊन दिली की नाही तुला त्या मानाने 37 काय अभिमानास्पद मार्क आहेत मार्कशीट दे तुझी नाही आणली बाबा का नाही आणली मार्कशीट 37.13% पडले तर मार्कशीट काढायची मग मी नाही आणली बाबा हे सांगताना लाज पण वाटत नाही तुला बाबा मूर्खा अख्खं वर्षभर बघितलं आम्ही तुला 37 मार्क का मिळालेत ते सतत आपलं ते असं तरी करायचं नाही तर असं तरी करायचं नाही तर करून बसत राहायचं सगळं बंद करायचं हिचं सगळं ते जे काय आहे ना तिचं सोशल मीडिया काय ते फेसबुक इंस्टाग्राम ते टॅपचॅट ते सगळं बंद करायचं तिचं करेल ती बंद करेल सगळं काही नाही आता काही हिचे लाड पुरवायचे नाही तिच्याबद्दल आपण काही सहानुभूती दाखवायची नाहीये सगळं बंद करायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिला घरात बसवायचं आता आणि हिला हे अभ्यास आहे की अभ्यास बाकी काही नाही
ठक ठक तार उघडाच आहे काय कोण आहे काका मित्र आहे शिवालीचा कोण आहे शिवाली मित्र आहे शिवालीचा येऊ काय ये बाळा ये ना ये अरे शिवाली काय सुदूर बुदूर आहे तू ये मार्कशीट तिकडे कॉलेजमध्येच विसरून आली आपण घेऊन आलो मार्कशीट माहितीये तू आणलंस मार्कशीट हा का काय गरज होती मार्कशीट आणायची ते अरे नाही चांगले एवढे मिळाले 37.8 चांगले मार्क मिळालेले मुक्तचंदन कोणाला हिला शिवालीला 65 मिळाले आहेत किती अरे 65 मिळाले आहेत ना 37.13%. 65 मिळाले आहेत 65 मिळाले 65 मिळाले आहेत ए एक मिनिट काय प्रकार आहे हा? 65 मिळाले आहेत मार्कशीट वर तू मार्कशीट घेऊन आलास तिचं हा पाया पडतो हा का हा असू दे बाळा असू दे असू दे, असू दे. असू दे असू दे हा. 65 मिळाले आहेत ठीक आहे 65 शिवाली अरे शिवा बाळा काय प्रकार आहे हा 65% मिळाले आणि आम्हाला का सांगत होतीस 37.8 का काही 13 काहीतरी मिळालेत म्हणाली काय किती मिळालेत नेमके 37.13 कुठे वाचले बोर्डवर वाचले मी होते. हे असली येड्या बाप्पाची आहे नाही ए अरे हा पाया पडला होता ना आता वेड्या डोक्याची हा, म्हणायचं ते असेल आपलं त्याला. जरा आहे. अरे इथे का सॉरी म्हणतोयस हे नसतं धरायचं सॉरी नाही म्हणताय नाही सॉरी म्हणजे ती येडी आहे जरा तिने वरचीचं वाचलंय वरचीचं म्हणजे अरे ती शिवाली चित्रगुप्ती आहे तिचं वाचलंय तिला मिळाले 37 पॉईंट काय ते 13 का फेरा काय ते मी तिचं वाचलं. मग काय ये एक मिनिट बाळा इकडे शिव बाळा इकडे लवकर इकडे आजा अगं हा तुझा निकाल आहे ना याच्यावर लिहिलंय 65% मग तू काय वाचून आलीयस बाबा मी ते बोर्ड किती वेळा सांगितलंय बाळा तुला असं नको करत जाऊ किती वेंधळेपणा आहे हा किती ओरडला बाबा तुला असं नाही करायचं बेटा मग चांगले मार्क मिळाले तुला किती वेळा सांगितलंय फोकस ठेवत जा जरा काय आहे आपलं नाव वेगळं आहे की नाही आडनाव किती वेगळं आहे आपलं ते व्यवस्थित वाचायचं ठळकपणे दिसतं ते हो बाबा. मग हे काहीतरी कुठल्या तरी त्या चित्रगुप्तेचं वाचून आलीस काय आहे तुझं पूर्ण नाव शिवाली मुक्तचंदन चित्रे कुल्ले पल्ले. चित्रकुल्ली पल्ले चित्रकुल्ली पल्ले चित्र कुल्ली पल्ले. हा देवा चांगले मार्क मिळालेत माझ्या शिवालीला पुढच्या वर्षी ना 10-15% वाढवून द्या. आरामात चांगलाय एक मिनिट बाळा तुझं नावच नाही विचारलं मी तू कोण रे अरे वांकार वंकार वेगळंच नाव आहे. वंकार नाही बाळा याचं नाव काय आहे बाबा ओमकार. ओमकार हो बाबा की ओंकार की काय आहे? वांकार वंकार कसं असेल तुझं नाव वंकार कसं हे बघ प्रत्येक अक्षराला काहीतरी अर्थ असतो की नाही मूळ नामाभिधानाचा उद्देश काय हे माहिती असायला हवं ना तुला आता वर्णमालेत नाही का ओष्ठ्य आहे दंतव्य आहे ओष्ठ्य म्हटल्यानंतर प फ ब भ म दंतव्य म्हटल्यानंतर त थ द ध न नेमकं यातलं काय आहे वांकार अरे वंकार कसं असेल तुझं नाव ओंकार किंवा ओमकार असायला नावात ध्वनी आहे तुझ्या ध्वनी तो तर क्रिकेट खेळतो ना वेगळी भाषा आहे याची बाबा काय करतात तुझे आपल्या बाबा बोटीवर असतात अच्छा बोटीवर असतात म्हणजे पालकच मुलापासून लांब राहतात काय शिकवणार त्याला मुक्तचंदन. हरकत नाही पण असं चल करू चल आपण हे देवाजवळ साखर ठेवूया हो ना? हो हो रिझल्टही दाखवूया देवाला आणि नंतर फाईल मध्ये पण ठेव पुढे लागेल तिला वापरात येईल ए बाळा जेवल्याशिवाय जाऊ नको श्रीखंडपुरीचा बेत करते काही जाणार पण नव्हतो आपण हो ना. बस ना तू बस 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 आणि बेटा. वगैरे हा, दे त्याला. हा. मी आले ये पटकन निदान 65 तरी मिळवले हो. हे ओंकार कुठून आणलं हे सगळं? पागल झाली आहे काय तू वेडा झालाय काय? अरे व्हॉट्सअपवर काय मेसेज करते आपण जीव देणार आपण हे करणार आपण जीवन नको आणि हे नको आणि तू जगली नाही तर आपण कोणाकडे बघणार हा इन्स्टावरनं जाणार फेसबुकवरनं जाणार एरबी झाले काय तुला मग काय करू? काय करू म्हणजे आपण रील कोणाचे लाईक करणार कमेंट कोणावर करणार आपण असं कोण करणार आपण म्हणून आपण अब्बास टायरवाल्याकडे गेलो लगेच जाली रिझल्ट आणला आणि तुला दिला हे पण तो टायर पंक्चर वाला आहे ना. तो त्याचा सेकंड बिझनेस आहे फर्स्ट बिझनेस जाली मार्कशीटचा आहे आई शपथ. केळेवाल्यापासून मोठमोठ्या बिझनेसमॅनला त्यांनी दिलेलं आहे जाली सर्टिफिकेट आई शपथ. फक्त काय बोलतो तुम्ही ना अशा कामाला वापरू नका शायनिंग मारायला वापरा हो घरी दाखवायला मी थँक्यू यार थँक्यू सो मच आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू बोलते त्या चांगलं वाटतं पण सगळ्यांना बोलते तेव्हा वाईट वाटतं तू काल एका बुटाला बोलली आय लव्ह दिस बूट कसं वाटतं गप्प ते? बस. भाई लवकर शिवाली. श्रीखंड पुऱ्या. हा ए बेटा शिवली हा बाबा ए बाळा हा बाबा मी आता हे देवापुढे तुझा रिझल्ट दाखवत होतो असा हा बाबा. तर तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आलेली आहे काय? अगं तुला प्रत्येक विषयात बरोबर 65 मार्क कसे काय मिळालेत ग इकॉनॉमिक्स मध्ये 65
मॅथमॅटिक्स मध्ये 65, बीके मध्ये 65, सगळ्यात कसे काय 65 मिळाले? बाबा मला सगळ्यात 65 मिळाले. हा कसे काय? ओंकार मला सगळ्यात 65 कसे काय मिळाले? ओंकार मला सगळ्यात 65 कसे मिळाले? अभ्यासमुळे. त्यामुळे अभ्यासामुळे बाबा मिळाले. म्हणजे अभ्यास त्यांनी तसा केला ना एकदम हावाला केला ना मग. कौतुकच आहे शिवाली तुझं. म्हणजे कुकरच्या शिट्ट्या मोजता येत नाही तिला, पण बघा ना प्रत्येक विषयात 65 मार्क ठरव. कसं माझी लेक आहे ना, शोधतेस. तू मूर्ख आहेस का जराशी? जरा थांब ना, मी बोलतोय ना तिच्याशी. सगळ्यात 65 मार्क कसे काय मिळाले? हा वाला अभ्यास म्हणजे नेमका काय? सिस्टमॅटिक अभ्यास केला बाबा मी. एकदम बाई. म्हणजे मी ठरवून अभ्यास केला की एवढ्याच प्रश्नाची उत्तरं पाठ करायची, तेवढंच लिहायचं, म्हणजे आपल्याला सगळ्या ह्याच्यात 65 मार्क मिळतील. असं तिने आपण बाहेर आल्याला सांगितलं काका ते म्हणली, या प्रश्नाला 4.5, या प्रश्नाला 5.5, या प्रश्नाला 6.5. डिट्टो तेवढेच मार्क. आम्ही बेट पण लावलेले ना 65ची, मग तिने बरोबर 65 आणले. वा 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 वा, मग चांगला गुण आहे तुझ्यातला हा. तू जे ठरवतेस ते मिळवतेस, कळतंय का तुला? हो बाबा, थँक्यू बाबा. जास्त अपेक्षा ठेवायचीस ना, 75 85 वगैरे नाही का? हा नाही ते पण मिळतील आरामात. येऊ तुला का नाही मिळाले? शिवाली, अरे यार, अरे शिवा, काय सुदूर बुदूर झालीस तू? काय झालं? एवढ्या चांगले मार्क पडले आणि मार्कशीट विसरून येशील तू? नाही, marksheet- अभिनंदन 75% पडले. 75. की 65% पडलेत मला. कोण बोललं? 65%. बेटा कोण रे तू? काका, हा तिचा मित्र. अच्छा, तिला किती मार्क मिळाले? 75%. हे काय? हे तिचं सर्टिफिकेट आहे हेच का? काय? हे काय याच्यावर नाव लिहिलंय ना, शिवाली कठीण आडनाव. हे जर शिवालीचं मार्कशीट आहे तर मग हे कोणाचं आहे? थांबा. शिवा बेटा, हा काय प्रकार आहे? हे काय मार्कशीट्स आहेत? बाबा बाबा येडायस कशाला घुसतोय आपल्यामध्ये? तू घुसला ना आपल्यामध्ये, तू काय केलं ते येऊन? मी काय केलं म्हणजे तिचा मेसेज वाचला आपण गॉस्टॅपवर, आपण लगेच अब्बास टायरवाल्याकडे गेलो, जाली मार्कशीट आणली आणि तिला दिली. कळलं काय? अरे आपण पण अब्बास टायरवाल्याकडे गेलोत ना. आपण काय ग्रुपवर फक्त मेसेज वाचायला, लाईक करायला नाही, आपण पण मेसेज वाचतो, माहिती आहे ना? पण वाचून दुसरा येतो ना. आपण पहिला आलो, तू कशाला आला दुसरा? मी आलो. किती आणले तू मार्क? आपण 65 आणले. मी 75 आणले. किती पैसे दिले? 5000. 5000. मी पण 5000 दिले. आपुलकी लागते आपल्या माणसाबद्दल, जास्त देता आले पाहिजे. 65 आणि तो कंजूस आहे हे का? मारेन तुला आधी सांगतो, याला बिंदो गायच तू. तुम्ही दोघं बाटात का केलंय सगळं तुम्ही? तुझ्यासाठी केलं भाई, तुझा गोल गोल चेहरा इथे छापलाय चपाती सारखा. तुला बघितल्यावर आपला बीपी 500च्या वर जातो, माहितीये का? बघलात? तुम्ही आता जी काय माती केली ना, सावरा आता. शिवा, नाही तर ए माझी शिवा, वाट आहे. आले, आले. शिवा. बाबा बाहेर काय करते? साथ या आधी. काय प्रकार आहे हा? बाबा काय प्रकार आहे हा? काय प्रकार आहे हा? मी पण तेच विचारतोय ना. एकात 65% दाखवतोय, एकात 75. नेमकं खरं कुठलं आहे? बाबा 75 खरं आहे का? 65 पण खरंच आहे. म्हणजे 65 पण खरं आहेच. ऍक्च्युली पहिल्यांदा तिला 65 पडले. 65 पडल्यावर हा धावत सुटला तुमच्या घराकडे, मी धावत सुटलो प्रिन्सिपल काकांकडे. त्याचं काय झालं? प्रिन्सिपल काकांना मी म्हटलं, काका शिवालीला 65 बरोबर नाही वाटत. गोरी गोरी पान छान छान पोरगी, तिला 65 पडूच शकत नाही. तिला 75 पडले पाहिजे. म्हटलं काका रिचेकिंग करा. काय म्हणालास तू? काका रिचेकिंग करा. तू प्रिन्सिपलला काका म्हणतोस? पप्पा बोललेत मोठ्या माणसाला नेहमी काका बोलायचं. चांगले मी म्हटलं काका रिचेकिंग करा. काका चालले होते, म्हटलं थांबा, पहिलाच शिवालीचा हे मग त्यांनी रिचेकिंग केलं डायरेक्ट 75. तू पेपर रिचेकिंगला टाकलेस? नाही, मी अख्खं मार्कशीट रिचेकिंगला टाकलं. मार्कशीट रिचेकिंगला टाकलं आणि ते प्रिन्सिपलने लगेच रिचेक केलं इज्जतच तेवढी दिली ना मी. आणि मग लगेच त्यांनी 75% करून दिले. यस. फक्त मला एक सांग बाळा, हा जो जुना रिझल्ट आहे ना, हा. त्याच्यात तिला प्रत्येक विषयात 65 आहेत, तसे या नवीन रिझल्ट मध्ये प्रत्येक विषयात 75 कसे काय? प्रत्येक विषयात 75 मार्क आहेत बाबा. प्रत्येक विषयात 75 आहेत कसे काय? रमेश, प्रत्येक विषयात 75 कसे काय आहेत? अभ्यासमुळे. कोणामुळे? अभ्यासामुळे बाबा. अभ्यासामुळे. मगाच ते हावाला केला ना. सिस्टमॅटिक अभ्यास बाबा. असाच केलेला ना मी. अच्छा, तसाच बर होता. एकदम सिस्टमॅटिक. इतका सिस्टमॅटिक केला की ऍक्युरेट तसेच्या तसे मार्क प्रत्येक विषयात. आणि आपलं कॉलेज पण भारी आहे ना, एकदम मोनोटोनस कॉलेज आहे आपलं. काय कॉलेज आहे? मोनोटोनस. ऑटोनॉमस असतं बाळा. स्वायत्त महाविद्यालय. हा ते स्वतः काय ते स्वायत्त. ते आहे ना, कॉलेज आहे. ए बाळा, वंकार नको बोलू शकता, थांब.
तुझं नाव काय बाळा? सरमेश. सरमेश. बाळा तुझे बाबा काय करतात रे? ते घरात असतात. आई बोलते बाहेर जा पण ते जात नाहीत. बघितलात ना त्याचे बाबा घरी असतात तरी सुद्धा हा तसाच आहे शर्मेश. गप्प बस. सरमेश येस. काय प्रकार आहे हा? बाकी सगळं सोड. तुझे चला दोन्ही रिझल्ट मी मान्य केले बाबा. 65चा रिझल्ट तू रिचेकिंगला टाकलास, आता 75चा आला. पण या दोन्ही रिझल्ट मध्ये ना एक छोटीशी चूक आहे. मला सांग, कॉलेजचं स्पेलिंग कशाने सुरू होतं रे बाळा? के. शांत राहा जरा, शांत राहा. ए बाळा वंकार, हा कॉलेजचं स्पेलिंग कशाने सुरू होतं? कॉ. कोण स्पेलिंग सुरू होतं कॉलेजचं? ए बाळा तुझे बाबा बोटीवर नेमकं काय करतात रे? माहित नाही, घरी येतात तेव्हा वले असतात. अरे गधड्यांनो, कॉलेजचं स्पेलिंग COLLEGE असायला पाहिजे ना. हे COOLAG कुलाज. हे कसं काय असू शकतं मला कळत नाही. नाही ते कूल एज आहे. हे सगळे कूल एज मधले आहेत ना म्हणून कॉलेजचं नाव बदलून कूल एज असं केलं असणार आहे. अंक्षणी, अगं मेंदू रजेवर गेलाय ना तुझा, आणि जाताना तर्क घेऊन गेलाय की नाही? आता शहानिशा तरी कोणावर करायची मला सांग. शहानिशाचं मला विचारू नका, मला काही माहिती. मला एवढंच माहितीये माझ्या लेकीला 75% मिळालेत आणि तुम्ही उगाच विषयाचा केस पाडताय. पटकन नातेवाईकांना फोन करा, सांगा आपल्या मुलीला डिस्टिंक्शन मिळाले म्हणून. आणि तुम्ही मुलांनो कुठेही जायचं नाही. मी श्रीखंडपुरीचा बेत करतेय. लवकर काकी. जेवूनच जायचं. काहीही गरज नाहीये श्रीखंडपुरीची. हा? काय मला मुळात हा रिझल्टच पटलेला नाहीये. हे 65-75 खरा रिझल्ट कुठला आहे यातला? 65 की 75? बाबा मी सांगते शिवाली, ए शिवाली, तू काय सुधूर बुजूर झालीस काय? मार्कशीट कॉलेजलाच विसरून आली. हे गे कॉंग्रॅच्युलेशन्स, तू डॉक्टर झालीस. ए, बाळा, अगं, आनंदाचा धक्का. काय ग शिवाली, हा छुपा रुस्तम, सांगितलं नाहीस लबाड? एवढा अभ्यास केलास, डॉक्टर झाली आपली ले. हे गे सिनेमास्कोप सरांनी दिलाय. बावळट. ए मूर्खा, स्टेटस्कोप असतो तो. काय असतो तो? स्टेटस्कोप काय असतो? नाही म्हणता येत तुला, गप्प राहा मूर्ख. हे कुठलं कॉलेज आहे रे बाळा, जे कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना MBBS ची डिग्री देतं? थांब बेटा, मी बोलतो हा त्याच्याशी. आणि हे कुठलं कॉलेज आहे रे बाळा, जे MBBS ची डिग्री देतं? ते देतच, स्टेटस्कोप पण देतं. आता काय स्टेथोस्कोप नाही तर काय पेशंट पाठवून देणार का? डॉक्टर झालीये, तिचे पेशंट शोधेल ती. ए बाळा, मी तुझी पहिली पेशंट. माझं डोकं दुखते, मला तपास. शिवाली, आपण दुसरं, आपलं दिल दुखतंय. आपलं हार्ट जरासं जड झालंय. आपलं तर हात कंट्रोलच होत नाही. ए, गप्प बस रे. पेशंट इकडे ते. अरे वा वा बाळा वा. फर्स्ट इयर JC, ज्युनियर कॉलेजला आहेस कॉमर्सला, आणि MBBS झालीस. वा, वा. अभिमान वाटतो मला तुझा. बाळा 1 मिनिट इकडे ये. रडतेस? ए बाळा इकडे ये. तू झालास पास? हो, तुला काय दिलं? हे बघा मला दिलं हे काहीतरी आहे. मस्त आहे पण. PhD. तुला डॉक्टरेट मिळाली. मग मला नाही दिली ती सिनेमास्कोप. डॉक्टरेट आणि डॉक्टर दोन वेगवेगळं असतं. तुला अरे वा 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 वा, छान छान. ए बेटा, तुझे बाबा काय करतात रे? माझे बाबा नासात आहेत. म्हणजे सकाळी डुलत डुलत जातात कामाला, संध्याकाळी डुलत डुलत घरी येतात. नशेत आहेत ते, नासात नाहीये. हे नशेत आहे. हे रोज पडेस्तोवर दारू पित आहेत. ते नशेत आहेत, ते नासात नाही. वा वा वा. बेटा शिवाली, बाबा. खरा रिझल्ट कुठला आहे यातला तुझा? बाबा. खरा रिझल्ट कुठला आहे तुझा यातला? बाबा किती टक्के मिळाले तुला? 37.13% मिळालेत बाबा मला फक्त. मग हे सगळं काय आहे? सॉरी बाबा. हे सगळं काय आहे? ऍक्च्युली ते माझे फ्रेंड्स आहेत, ते त्यांना असं वाटलं की मी ते ग्रुपवर मेसेज टाकलेला मी सगळं बंद करते, मी जीव देते, तर ते घाबरले. ते माझ्यावर प्रेम करतात म्हणून ते सगळं हे करायला आले, सॉर्ट करायला. काका
सॉरी काही गरज आहे याची? बाबा तुम्ही ओरडाल म्हणून केलं मी. आय एम सो सॉरी बाबा. आई शपथ परत नाही करणार. आई शपथ नाही करणार. तुला त्रास व्हावा म्हणून ओरडतो आम्ही? तुला चांगले मार्क मिळावे म्हणूनच बोलतो ना आम्ही हे सगळं? तुला जे हवं नको ते सगळं करतोय ना आम्ही. मग जास्त मार्क आणलेस तर काही बिघडणार आहे तुझं? जरा अभ्यासात लक्ष घातलंस तर काही बिघडणार आहे तुझं? सॉरी बाबा. तुला कमी मार्क मिळाले त्याचं वाईट नाही वाटत आहे मला. तुला चुकीची संगत लाभली ना याचं वाईट वाटतंय मला. हे खोट्या मार्कशीट घेऊन येतेस. 37 तर 37 तुझ्या हक्काचे आहेत ना ते? तुझ्या गुणवत्तेचे आहेत ना ते ओन करायला शिक. आणि तुम्ही रे गधड्यांनो परत हे असले चाळे करू नका, कळलं? काय बाहेर वा, चल चालते वा. माझी PCD द्या ना. जा जा. अरे मला मिळालेली एवढी चांगली तुझी दाढी मला एवढी चांगली शिडी द्या ना. मुक्ताचंदन, काय आहे? मी काय म्हणते, त्या अब्बासकडनं राऊंड फिगर करून घेऊया का? 40.15%. वांक्षणी, ऐकायला बरं वाटतं रे. काय सांगायचं लोकांना आपण? धन्यवाद आहेस बाई तू, धन्यवाद आहेस. वा 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 वा, सुपर हिट कॉन्सेप्ट आणि परफॉर्मन्स. मुक्त हस्तानं 25ची उधळण केलीत. वा. बघा हसराचे काय म्हणतात प्रसादा. मला सगळ्यात आधी मुक्तचंदन नावाचा माणूस आणि चित्रकुल्ली पिल्ले या आडनावाची फॅमिली दाखवा. मी अब्बास व्हायला तयार आहे. कुठली नाव आणि आडनाव आहे ती? वा. प्रथमेशची कॉन्सेप्ट आणि प्रथमेशनीच दिलं होतं. फॅन्टॅस्टिक. फारच मजेदार आणि फार महत्त्वाचा विषय. मला काय असं वाटतं की आपल्या चुका वकिलांपासून, आपल्या वेदना डॉक्टरांपासून आणि आपली मार्कशीट आई वडिलांपासून कधीही लपवायची नाही. जे असेल ते खरं सांगून टाकायचं. जे होईल ते होईल. काय जे आपल्या नशिबात आहे ते. पण अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि अत्यंत रंजक पद्धतीने मांडलात. आणि मला असं वाटतं की ही फॅमिली तर म्हणजे आई आणि मुलगी तर कमाल होत्याच. बाप वेगळा होता आणि या 3 मुलांना या मंचावरती ऑप्शन नाही दुसरं. तर तुझा चेहराच आहे PhD मिळाल्यासारखा. PhD म्हणला. वा वा वा. तुझ्या डॉक्टर बायकोला अभिमान वाटेल. वा वा, बहारदार. फार मजा आली. मस्त. सई. सुंदर परफॉर्मन्स, सुंदर विषय, सुंदर लिहिला पण होता आणि तुम्ही खूप छान सादर केलात. आणि आपण नेहमी मनोरंजन आणि त्याच्यातून काहीतरी संदेशाची सांगड घालत असतो, तर ती सांगड खूप छान घातलीत. पशाजी म्हणाले त्याच्याशी मी सहमत आहे. मला असं वाटतं आई वडिलांना आपण कितीही खोटं बोललं तरी शेवटी कळतंच की आपण खोटं बोलतो. त्याच्यापेक्षा पटकन खरं बोलून टाकणं हा सगळ्यात सोपा उपाय आहे. त्यामुळे मस्त मजा आली. थँक्यू. येस येस, थँक्यू फॉर द लवली मेसेज टू. थँक्यू. मंडळी, आज एका अंतराळ वीरासोबत गप्पा मारायला येणार आहे आपल्या सगळ्यांची लाडकी लॉली. चला तर जाणून घेऊया विनोदाचा नवीन अवकाश जे घेऊन मंचावर येत आहेत. अर्थातच लॉली म्हणजे जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आणि विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. नमस्कार 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 नमस्कार. अंतराळाचे अंतरंग या आजच्या आपल्या मुलाखतीच्या सत्रात मी माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि अजिबात वेळ न घालवता आजचे आपले जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांना इथे आमंत्रित करते. ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ डॉक्टर PV खांडेकर. हॅलो हॅलो. नमस्कार नमस्कार. या या येस येस सर. थँक्यू सो मच. MSJ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आयोजित अंतराळाचे अंतरंग या उपक्रमाबद्दल मला आज इथे आमंत्रित केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि मला खरंच यांचं कौतुक वाटतं MSJ इन्स्टिट्यूटचं की त्यांनी ह्या सत्राचं आयोजन केलं आहे. आजची तरुण पिढी अंतराळात वळावी यासाठी या सत्राचं आयोजन केलं आहे. नाहीतरी सध्याचा तरुण म्हणजे बघा ना तुम्ही, बाहेरच्या देशातले तरुण हे मंगळावर जाण्याची तयारी करतायत आणि आपले तरुण हे दंगली करण्यात व्यस्त आहेत.
अशा वेळेला ह्या सत्राचं आयोजन केलं हे खरंच कौतुकास्पद आहे. अजिबात वेळ न घालवता आजची मुलाखत रटाळ होऊ नये आणि तुम्ही एन्जॉय करावी म्हणून मी आजच्या आपल्या पुढच्या गेस्टना इथे आमंत्रित करते. मिस लॉली. Oh, yeah! हॅलो काय करताय तुम्ही? ते मी तरुणांशी बोलण्यासाठी मी नेहमीच एक्साइटिंग असते ना, त्याच्यामुळे मी डायरेक्ट नंबर द्याल? सर बघितलीत ना मिस लॉलिनची क्रेज बघितली सर तरुणांमध्ये. तर मी अजिबात वेळ नाही घालवत आणि मी आपली रजा घेते. हा मंच तुमच्या स्वाधीन करते. धन्यवाद. ऐका ना. हॅलो. माय गॉड, तुम्ही हा मंच आमच्या स्वाधीन केला त्याबद्दल थँक्यू सो मच. गॉड प्लीज सेव्ह मी. हे यू. हाय हाय. ओ माय गॉड. ओ माय गॉड, या मंचावर कोणीच नाहीये दुसरं, फक्त यू अँड मी. माय सेल्फ लॉली. हाय माय सेल्फ डॉक्टर. डॉक्टर. तुम्ही डॉक्टर आहात? डॉक्टरांचं नाव तरी काढलं ना तर मी लगेच मोठा श्वास घेते. का काय का डॉक्टर लोक सांगतात ना, मोठा श्वास घ्या, मोठा आ करा असं सांगतात ना, आणि मग टोची टोची करतात आणि मग फण करतात आणि मग चॉकलेट देतात काय खायला. काय हॅलो हॅलो हॅलो. टोची करून अरे देवा. नाही एक फन ट्रीटमेंट होते ना ऐका ना डॉक्टर. मॅम, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होते. काय? मी तो डॉक्टर नाहीये, तुम्ही समजताय तो. आय एम द स्पेस सायंटिस्ट. ओ येस. ओके, नाव आय गॉट इट. तुम्हीच आहात ना ते एक्स्ट्रा नट. मी रेग्युलर असतो. एक्स्ट्रा नट. एक्स्ट्रा नट ते हे घालून तुम्ही जाता ते. ॲस्ट्रोनॉट या या. दॅट इज दॅट. Astro- ओके सो माय सेल्फ डॉक्टर PV खांडेकर. ओ नाईस नेम. हा खांडेकर. एवढं नाहीये ते, साधं आहे खांडेकर. आजपासून मी तुम्हाला खांडू दांडू बोलणार. नाईस मॅम. खांडू दांडू. मी साईड. खांडू दांडू मला खूप आवडतं. म्हणजे आपण जर असं एकमेकांशी पेट नेमणे हाक मारून बोललो ना, ती केमिस्ट्री अशी ग्रो होते, यु नो. सो ओके, खांडू दांडू. आता मला कळत नाहीये, म्हणजे तुम्हाला कोणी अपॉइंट केलंय माझी मुलाखत घ्यायला? बंटू नाही, कोण बंटू? या कॉलेजचा चेअरमॅन. नाही त्यांचं नाव बंटू नाहीये, त्यांचं नाव प्रसाद ओक आहे. माझ्यासाठी तो बंटूच आहे. तुम्ही खांडू दांडू आणि तो माझा बंटू. ऍक्च्युली बंटू आणि मी एकदा एकाच वर्गात होतो. तुम्ही आणि बंटू क्लासमेट्स आहात? कुठल्या कॉलेजला होता? ते नाही माहिती मला. मला कॉलेजचं गेट उघडं दिसलं, आम्ही दोघं पण आतमध्ये शिरलो. आम्ही दोघं पण वर्गात शिरलो, पण त्यानंतर मी त्याला बंटू का बोलायला लागली माझं मलाच आठवत नाही. अरे बंटू. नॉटी खट्याळ. हरकत नाही. आपण सुरू करूया लगेच. मुलाखत सुरू करूया असं म्हणतोय मी. मी काय वेगळं बोलली? मी तेच तर बोलली. मुलाखत मी तेच बोलतेय. लगेच सुरुवात करूया आपण. Yes, yes. तर माझा पहिला क्वेश्चन तुम्हाला असा आहे, खांडू दांडू, मला सांगा, तुम्ही जेव्हा पहिल्यांदा आंटी रिक्षात गेलात तेव्हा काय झालं? गुड क्वेश्चन. म्हणजे मला सांगायला आवडेल, मी आणि आंटी जेव्हा पहिल्यांदा रिक्षा. एक मिनिट, काय विचारलं?
कुठली आंटी रिक्षात गेली? नॉटी हा नॉटी हॅलो कुठली आंटी कुठली एक मिनिट. गेला तेव्हा मज्जा आली आता कुठली आंटी कुठल्या आंटी बरोबर रिक्षात गेलो मी? काय बडबडताय? तुम्ही गेलात ना आंटी बरोबर रिक्षात ना वरती गेलात ना अहो अंतरिक्षा आंटी रिक्षात कुठली काढली? मॅम त्याला बरं अंतरिक्ष तुम्हाला नाही येत तर नका म्हणू तुम्ही. तुम्ही अवकाश बोला. अवकाश अवकाश माहितीये? या ऑफकोर्स येस आय नो अवकाश या. मुळात या गाण्यावर अशी स्टेप झालीच नव्हती. ऐका अवकाश. अरे देवा हे सगळंच प्रॉब्लेम आहे. आपण सोपं करूया. सोपं करूया स्पेस म्हणूया. सोपे सोपे स्पेस स्पेस. प्लीज हे पृथ्वी आहे, वरती अवकाश आहे, स्पेस आहे, जिथे झिरो ग्रॅव्हिटी असते, गुरुत्वाकर्षण नसतं. ओ काय गुरुत्वाकर्षण जिथे नसतं. एक मिनिट जिथे आकर्षण नसतं तिथे लॉली नसते आकर्षण नाही गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण म्हणजे काय असतं मी कसं समजू आता मला सांगा. सांगा मला कसं सांगायचं काय तो. तेच सांगतोय. आता तुम्ही उभ्या का आहात? कारण मला कोणी बसायलाच सांगितलं नाही म्हणून मी उभी आहे. माणूस ना एकदम माझाच प्रश्न चुकला. एक काम करा बसा बसा. खाली का बसलात? आता तुम्हीच मला बसायला सांगितलं म्हणून मी बसली. नाही नाही प्रश्न तो नाहीये. तुम्हाला कळतंय का तुम्ही उभ्या असताना जमिनीवर असता, आता बसलायत खुर्ची सकट, खाली काय? गुरुत्वाकर्षण. म्हणजे पृथ्वीची ग्रॅव्हिटी. ही पृथ्वी तुम्हाला स्वतःकडे खेचते. पृथ्वीने तुम्हाला धरून ठेवलंय. पृथ्वी खेचते. सटवी मला माहिती आहे पृथ्वीचा डाव. हा? पृथ्वी ती तूच आहेस ना नैनाची मैत्रीण. रम्याला माझ्यापासून खेचलं होतंस तू. आता आलीस परत मला खेचायला खांडू दांडू पासून. खांडू दांडू आपण खोपच्यात जाऊया ती आपल्याला खेचणार. ओ, काय करताय तुम्ही? खोपच्यात जाऊया ती. कुठली पृथ्वी खेचते? गा बसा. आपलं काहीतरी घरट डोक्यावर घेऊन आली इथे. अहो मॅम आय एम सॉरी ऐका माझं. पृथ्वी गुरुत्वाकर्षण म्हणजे काय मॅम? तिकडे स्पेसमध्ये ना झिरो ग्रॅव्हिटी असते. ओके म्हणजे काही खाली येत नाही, सगळं हवेत असतं, वरतीच राहतं. हो का? हा काय इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे वरती. ओके आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक आम्ही असताना म्हणतो. ओके तिथे आम्ही असतो. ओके. ते स्पेस स्टेशन साधारणतः 16 वेळा हा. पृथ्वीभोवती फिरतं. म्हणजे आम्ही एका दिवसात जवळजवळ 16 वेळा सूर्योदय बघतो, 16 वेळा सूर्यास्त बघतो. ओ माय गॉड. Yes. म्हणजे एका दिवसात 16 रात्री. लॉलीची मज्जाच आहे बाबा. सर मला आत्ताच्या आत्ता तिकडे वरती घेऊन चला ना. मी जशी आहे तशीच्या तशी यायला मी तिकडे तयार आहे. ओ माय गॉड आय जस्ट लव्ह नाईट्स. 16 रात्री शुकशुकाट शांतता. हॉर्नचे आवाज नाही फक्त लॉलीच्या श्वासांचे आवाज. तुम्हाला खाऊ वाटलं का? का पिकनिक आहे तिकडे? आई बडबडताय. तिकडे आम्ही राहून तिकडे अवकाशाचं निरीक्षण करत असतो, ग्रह ताऱ्यांचं निरीक्षण करत असतो. माझं उलट आहे. इकडे तारेच माझं निरीक्षण करतात. म्हणजे काय? म्हणजे समोरच्या बिल्डिंग मध्ये एक तारे आहेत, ते असं दुर्बीण लावून माझं निरीक्षण करत असतात. नाना तारे म्हातारा चावट कुठला एक दिवस असं मारून. काय माहितीये का तुला? आज मुलाखत घ्यायला आली. काय माहितीये तुला? हा माहितीये? तुम्हाला दिसतो तो फक्त एक चंद्र असतो. असे 900 चंद्र आहेत. किती? 900. उल्लू बनवताय मला. उल्लू बनवताय. काय माहितीये तुला? 900 चंद्र आहेत. अशा हजारो सूर्यमाला आहेत. अशा हजारो सूर्यमाला आपल्या आकाशगंगेत आहेत. अशा लाखो आकाशगंगा या युनिव्हर्समध्ये आहेत. एवढं मोठं आहे युनिव्हर्स. अजून 0.1111% पण आपण ते एक्सप्लोर केलं नाहीये. कळतंय तुला? तुम्ही करू पण शकणार नाही. मला माहिती. मी सांगते तुम्ही ऐका. सांगा. मी दुनिया फिरलीये. काय फिरलीस? एक चिकणी पृथ्वी आहे. तिच्या मागे सूरज आणि चंदू लागलेत. म्हणजे पण पृथ्वीला गुरु आवडतो. गुरुच्या कविता पण आवडतात. अबे! कुठल्या गुरुच्या कविता? आणि कोणी सांगितलं तो सूर्य पृथ्वीवरती फिरतो? कोणी सांगितलं तुला? तिण्याने सांगितलं मला. मी सांगतो. मी तुला प्रात्यक्षिक दाखवतो. आय एम सो सॉरी स्टुडंट्स. कोणी असिस्टंट आहेत स्वतःहून एक्सायटेड इथे यायला मला प्रात्यक्षिकांसाठी? बापरे एवढे मोठे स्टुडंट आहेत या कॉलेजला? नाही मी कॉलेज मधला पिऊन आहे. तू? हा माझा भाऊ आहे. वहिनी बोलली याला डबा द्यायला जा म्हणून मी डबा द्यायला आलो इकडे. डबा घेऊन आला होता. बर हरकत नाही. मी आता काही इथे प्रात्यक्षिक दाखवतो. तुम्ही फक्त मला मदत करा. डबा घेऊन. सी तू सूर्य आहेस, तू पृथ्वी आहेस, तू चंद्र आहेस. मी सूर्य. सूर्य हॉट असतो म्हणून मी सूर्य. बर
तू सूर्य आहेस, मी सूर्य. तू पृथ्वी आहेस, तू चंद्र आहेस. नाही नाही चंद्र मी आहे कारण मी रोमॅन्टिक आहे का नाही मी चंद्र आहे मी चंद्र नाही का, तू चंद्र वाचाऱ्या. मी तुला डबा द्यायला आलो, तू चंद्र कसा वाचाऱ्या? असं कसं मी चंद्र मी रोमॅन्टिक आहे ना डबा द्यायला तर चंद्राचं काय मग वहिनी बोलली याला डबा द्यायला तर मला खेळायला जायचं होतं माहिती म्हणे अरे देवा मी कुठे अडकलोय मला कळत नाही. बरं बाबा तू चंद्र आहेस, तू पृथ्वी आहे. हा मी चंद्र आहे. हा नाही नाही मी चंद्र आहे रे अरे मी चंद्र आहे. आता ठरले ना मी. अरे एक मिनिट इकडे रे पृथ्वी इकडे. तू लांब राह मी करतो मी तू पृथ्वी स्वतःभोवती फिर मी चंद्र आहे. इकडे बघ तू सूर्य आहेस तू तशीच राहा. हा ही पृथ्वी स्वतःभोवती जेव्हा फिरते चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. रेडी रेडी तू स्वतःभोवती फिर. हा. येस करेक्ट करेक्ट ये इकडे करेक्ट येस करेक्ट करेक्ट येस. अरे, मला पालखी द्या. मला पालखी. ये 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 बात ये बात. आता मला द्या. हा, चल, चल. या. तर मंडळी आज तुम्ही इथे प्रात्यक्षिक बघितलंय की शिमग्यात पालखी कशी नाचवतायत. काय झालं? अरे काय केलं सूर्यमालेचं मध्येच. पालखी मी काय दाखवतो तुम्ही काय करता इथे. बोल ना ते. ऐका ना, माझ्या एक लक्षात आलंय, मी सूर्य नको. मला सूर्य नाही म्हणायचं, कारण सूर्य असा उजेड देतो, मला अंधार आवडतो. मी अंधार होते. म्हणजे मी अमावस्या. तुम्ही अमावस्या मी अमावस्या. मग मी शुक्र कारण मी रोमॅन्टिक आहे ना नाही नाही हे बघा असं नाहीये. नेपच्यून. हे बघा असं नाहीये ते. नेपच्यूनचा प्रश्न. तुम्ही मंगळ बना. मी का मंगळ बनवू. ऐका नाही मी मंगल होतो मग मी मंगळाची राणी. मग मी शुक्र झालं तर चालेल मग मी शुक्राची चांदणी. चालेल ऐका मी शनी एकदम कडक. मग मी शनीची चांदणी. अरे ऐका माझं तसं मी मंगल आहे चल, काय नाही करायचं मला इथे. फिरायचं होतं गोल. फिरायचं इथे. निघ बोला ना आउट. मजा येत होती, चांगली मजा येत होती. शी, घालून टाकली याला. वा वा वा, एकदा खूप दिवसांनी लॉली भेटायला आली आणि तुम्ही विनोदाची पालखी फारच छान नाचवली. तू मस्त झाला परफॉर्मन्स. विचारूया बंटूला, सॉरी प्रसाद दादा, कसा वाटला परफॉर्मन्स. खूप दिवसांनी पाहिलं लॉलीला आणि नेहमीप्रमाणेच धमाल. खतरनाक विषय होता. म्हणजे मी विषयातच अडकलोय की लॉली आणि एक स्पेस सायंटिस्ट हे म्हणजे समोर आल्यानंतर काय होऊ शकतं. म्हणजे हा विषय मोठ्यांनाच सुचू शकतो. अल्टिमेट कॉन्सेप्ट आणि मस्त फुलवली तुम्ही सगळ्यांनी. आणि गेस्ट एंट्री पण म्हणजे क्या बात आहे. अरुणला एक वेडा छोटा मुलगा करायची त्या निमित्ताने संधी मिळाली. पण त्याच्यातही असं की अरुणला स्पेस मिळाली की तो सोडत नाही हे त्यांनी दाखवलं. वा मज्जा. सई. मी वाट बघत असते मला असं कधी करायला मिळेल आणि तू आलीस की माझा उत्साह एकदम द्विगुणित होतो. हे कॉम्बिनेशन क्रेझी होतं. दोन जे पाहुणे आले होते ते पण तेवढेच तुमच्या एवढेच मॅड होते. मजा आली. खूप दिवसांनी भेटलीस नमा लॉलीच्या वेशात. समाधान वाटलं. थँक्यू थँक्यू सर. थँक्यू गाईज. मंडळी आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत महाराष्ट्राची हास्य जत्रेच्या महारॅपचे जनक अर्थात सुजय जाधव आणि अनिरुद्ध निमकर. त्यांच्याशी गप्पा मारूया. सगळ्यात आधी सुजय मला सांग की अशा पद्धतीचा हा रॅप बनवावा असं तुला कधी वाटलं आणि कशी ही कल्पना सुचली. रॅपच्या बाबतीत मला असं वाटतं की हा जो आर्ट फॉर्म आहे तो पद्य आणि गद्य दोन्हीच्या तितकाच जवळ आहे. दोन्हीशी फॅमिलियर आहे. आणि त्यातनंच आता गद्य प्रकार म्हणजे काय तर विनोदात जशा पंचलाईन्स असतात तशा रॅपमध्येही असतात. आणि हास्य जत्रेत तर भरभरून त्या आहेत. तर मग हास्य जत्रेतल्या पंचलाईन्स आणि रॅप यांचं काही फ्युजन होऊ शकतं का अशी एक कल्पना माझ्या डोक्यात आली होती. आणि त्यातनं हा विचार सुरू झाला की या दिशेने जाणारं काहीतरी आपण करावं का. आणि त्यातून मी एक डेमो तयार करून बघितला जो जत्रेतल्या कलाकारांचे काही डायलॉग्स आणि मला जे ॲबस्ट्रॅक्ट काहीतरी सुचलंय अशा पद्धतीच्या रॅपचा होता. आणि तो डेमो मी शेअर केला सचिन गोस्वामी सरांशी.
त्यांना तो फार आवडला. त्यांनी सगळ्या टीमशी पण शेअर केला. आणि अचानक एक दिवस मला अमित फाळके सरांचा फोन आला आणि ते म्हणाले की आपण एकदा भेटूया, ह्याचं एक छान गाणं करूया. तो डेमो अतिशय कच्च्या स्वरूपातला होता. पहिला खरडा असतो तशा पद्धतीचा होता. त्याला इतकं मोठं स्वरूप प्राप्त होईल हे मला तेव्हा अजिबात वाटलं नव्हतं. पण अमित फाळके सरांनी ते विजन पाहिलं आणि अर्थात सर्व टीमने. मला त्यांनी एक असं विचारलं की तू ह्याच्यामध्ये जे काही डायलॉग्स यूज केलेस आपल्या गाण्यामध्ये, डेमोमध्ये, ते काही डायलॉग्स आहेत, सर्व कलाकारांचे डायलॉग्स त्यात येऊ शकतील का? सर्व कलाकार 24 कलाकारांचे, म्हणजे तुम्ही सर्व धरून जजेस आहेत, तुम्ही आहात, सर्वांचे मिळून 24 डायलॉग्स मला त्यात इन करायचे होते, अंतर्भाव त्यांचा करायचा होता. हे फार थोडं सुरुवातीला जिकरीचं वाटलं, पण जसं करायला घेतलं तसं लक्षात आलं की नाही, हे जमतंय आपल्याला. आणि त्यातही ते सतत एक आपल्याला मार्गदर्शन त्यांचं मिळत होतं. नंतर जी एक दिशा प्राप्त झाली ती मला फार महत्त्वाची वाटते, जी देण्यात म्हणजे अमित फाळके सर होते, अमित दीक्षित सर होते आणि सिद्धू जुवेकर सर. आम्ही भरपूर जॅमिंग्स केले. आणि मग त्यांच्या बोलण्यातनं मला ही लाईन सापडली की सामान्य माणूस, सामान्य माणसाचं धकाधकीचं रोजचं आयुष्य, आणि त्या आयुष्याला कुठेतरी एक रिलीफ, एक उतारा म्हणून तो जे हास्यजत्रा बघतो, अशा पद्धतीचं गाणं करायला गेलो तर काय होऊ शकतं, त्यातनं काय निर्माण होऊ शकतं. आणि मग आम्ही या व्हर्जनवरती विचार करायला लागलो, या दिशेने विचार करायला लागलो. आणि मग ती प्रोसेस सुरू होती. मला वाटतंय की मी जेव्हा ही प्रोसेस सुरू केली, त्याला आता 2 वर्ष झाली, तेव्हा हास्यजत्रेचे 400 ते 500च्या दरम्यान एपिसोड्स झाले होते. आणि त्यातनं प्रत्येक कलाकाराचा डायलॉग हा यूज होऊ शकतो, हा कदाचित नाही वापरता येऊ शकत, असं करत 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 मी प्रत्येक एपिसोड मिनिमम 3 ते 4 वेळा तरी पाहिला. म्हणजे मी 400 गुणिले 3 असे एवढ्यांदा सर्व मी एपिसोड्स पाहिलेले आहेत ते सगळे. आणि मग त्यातनं काही शॉर्टलिस्ट करून ते डायलॉग्स आणि मग त्याच्या आजूबाजूने ते कडवी रचणं असं सगळं केलं. अनिरुद्धने म्युझिक केलं आणि मग जे तुम्ही पाहताय ते गाणं या टप्प्यावरती येऊन पोहोचलं. आणि तोपर्यंत सुद्धा म्हणजे जसं गाणं ऐकू येतं तिथपर्यंत मला असं वाटत होतं की खूप व्यवस्थित झालं आहे. आता हे दिसेल कसं, मला व्हिज्युअली ते व्हिडिओ रूपात कसं येणार आहे ह्याची फार उत्सुकता होती. आणि त्यानंतर मग आपल्या सोनी मराठीची प्रोमो टीम माझ्याशी संपर्कात आली आणि मग आम्ही एक त्याचं कथानक ठरवलं, नरेटिव्ह ठरवलं की हे कसं आपण दाखवू शकतो. आणि त्यानंतर म्हणजे त्या सगळ्या टीमने, म्हणजे कमलेश सर असतील आणि सर्वच शैशवपासून, आम्ही इथे सेटवरती मी काही येऊन शूट केलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही मुंबईभर फिरून या गाण्याचं शूट केलं, जे फार धमाल उडवणारं होतं. म्हणजे लोकलमध्ये शूट केलं, बसमध्ये कंडक्टरची परवानगी घेऊन की आम्ही थोडंसं एक करू का असं बसमध्ये, मेट्रोमध्ये केलं. तर तीही फार सुंदर प्रोसेस होते. आणि जेव्हा आउटपुट पाहिलं, जेव्हा व्हिडिओचा पहिला कट पाहिला, आणि तेव्हा असं पटकन तोंडातून क्या बात आहे निघून गेलं, कारण इतकं सुंदर ते झालं होतं. जे म्हणायचं होतं शब्दांमधनं ते अगदी जसं तसं किंवा दसपट अजून चांगल्या पद्धतीने ते व्हिज्युअल्समधनं उतरलेलं दिसलं. आणि सगळ्यात शेवटी मला हेच सांगावंसं वाटतं की मला कायम वाटत आलं, गाणी नोंदी असतात. म्हणजे एखादं गाणं एखाद्या भावनेची नोंद असतं, इतिहासाची किंवा चालू घडामोडींच्या नोंदी असतात गाणी म्हणजे. तर हे गाणं हे हास्यजत्रा कार्यक्रमाचं प्रेक्षकांशी काय नातं आहे याची नोंद असणारं हे गाणं आहे. तर ते कुठेतरी आता चांगलं त्याला एक स्वरूप प्राप्त झालं याचा आनंद आहे. येस येस, म्हणूनच ते गाणं प्रत्येकाला आपलं असं वाटतंय. खूप रंजकच प्रोसेस आहे सगळी, आणि तुम्ही फार कष्ट घेतले, त्या निमित्तानं ते कळलं. आणि ही प्रोसेस ऐकून आता मला म्हणायचं वाटतं क्या बात आहे. थँक्यू. आणि तुझा आवाज खरंच खूप सुंदर आहे, गद्य आणि पद्य दोन्ही स्वरूपात. थँक्यू. थँक्यू थँक्यू, विश यू ऑल द बेस्ट. अनिरुद्ध, तुला काय सांगावंसं वाटतं या रॅप विषयी? मला जाम मजा आली कारण या कमाल कलाकारांचं एका गाण्यामध्ये मला उतरवायचं हे एकदम डेंजर चॅलेंज होतं माझ्यासाठी, की बाबा ह्यांची एनर्जी मॅच करायची आहे मला गाण्यामध्ये. आणि त्यानुसार इन्स्ट्रुमेंट पण मला कॉमिकली यूज करायचे होते. हे गाणं हिपहॉप सारखं मला तसं ट्रीट करायचं नव्हतं, ह्याला थोडंसं कॉमिकमध्येच मला बनवायचं होतं. आणि आमचं डिस्कशन झालं की आपण असे इन्स्ट्रुमेंट घेऊया की जे जास्त हायलाईट पण नाही होणार, डायलॉगला जास्त होल्ड करतील, आणि त्याच्यामध्ये रिदमही असेल, ती ग्रूव पण येईल, त्याच्याने एनर्जी पण येईल. सो 1.5 वर्ष झाली आम्ही त्याच्यावर कंटिन्युअसली ड्राफ्ट बनवत आत्ता हा जो ऐकताय तुम्ही तो 18वा ड्राफ्ट आहे. त्याच्यानंतर हे अप्रूव्ह तर आधीच झालेलं ना पूर्ण गाणं, खूप आधीच आमचं चालूच होतं ते. अजून
डायलॉग्स ॲड करा त्यामध्ये, अजून इन्स्ट्रुमेंट ॲड करा. सो मजा आली, फार मजा आली. थँक्यू सो मच. यू गाईज आर अमेझिंग ऑल. थँक्यू सो मच. यू गाईज आर ऑल्सो व्हेरी व्हेरी अमेझिंग गाईज. सुपर. खूपच मेहनत घेतली तुम्ही. व्हेरी वेल डन. मला काहीतरी बोलायचं आहे. आपण सगळे किंवा जे सहभागी होतात या कार्यक्रमात ते आपण सगळे कायमच दिसत राहतो लोकांना, पण या सगळ्या प्रोसेसच्या मागे काही माणसं असतात ज्यांची नावं कधीच पुढे येत नाहीत किंवा त्यांचं कौतुक करणं पण आपलं कर्तव्य आहे. रादर मला असं वाटतं की सुजय जाधव आणि त्याच्या टीममुळे आपल्या हास्य जत्रेला एक कूलनेसची झालर मिळाली आहे. आणि तुला तर माहिती आपलं अप्रिसिएशन वेअर अप्रिसिएशन इज ड्यू. तर ही मी ऑपॉर्च्युनिटी घेते आणि कमलेश चव्हाण आणि टीम आणि सोनी मराठीची प्रोमोची टीम या सगळ्यांना खूप मनापासून धन्यवाद देते की ही कूलनेसची झालर आम्हाला या समरमध्ये दिल्याबद्दल. आणि मला स्वतःलाही गाणं भयंकर आवडलेलं आहे. ग्रुवी गाणं आहे खूप. आणि मला आनंद आहे की रॅप हा फॉर्म आपण चूज केला. मला हा फॉर्म खूप इंटरेस्टिंग वाटतो. सो येस, कमलेश चव्हाण, थँक्यू सो मच. येस, थँक्यू टीम. एकदा टीमसाठी जोरदार टाळ्या. जसं सई म्हणाली, खरंच गाणं खूप सुंदर झालंय आणि मला ती सिग्नेचर लाईन पण फार आवडली आहे. चल ना तुला दाखवतं जत्रा. आणि ते कोकणी, वैदर्भीय, प्रमाण, मराठी भाषा असं सगळ्या फॉर्ममध्ये येते. ते फारच एक्सलंट आहे. खूप मस्त मस्त आयडिया तुम्ही इन्कॉर्पोरेट केल्यात. विश यू ऑल द बेस्ट गाईज. आणि आज आमच्या जत्रेत सहभागी झालात. इनफॅक्ट आमच्या जत्रेसाठी तुम्ही एवढे कष्ट घेतलेत आणि एकच सुंदर रॅप सॉन्ग बनवलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा. आणि मंडळी, याचबरोबर आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. आता मात्र लक्षात ठेवा, आम्ही तुमच्या भेटीसाठी घेऊन येऊ तुमची लाडकी, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.